सराव संच 6.3 घेण्याच्या आधी आपण त्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले पाहिजेत। त्याशिवाय तुम्हाला सराव संच 6.3 करता येणार नाही। तर त्यामध्ये काय करता आलं पाहिजे, तर नंबर 1 रेषाखंड दुभागता आला पाहिजे, नंबर 2 कोन दुभागता आलं पाहिजे। रेषाखंड दुभागायचं म्हणजे काय, एक रेषाखंड काढायचा, त्याचे बरोबर 2 समान भाग करणे याला रेषाखंड दुभागणे म्हणतात। आणि कोन दुभागणं म्हणजे काय, एक कोन काढायचा कितीही मापाचा असो आणि त्याचे बरोबर 2 समान भागामध्ये रूपांतर करायचं, त्याला कोन दुभागणे असं म्हणतो। तर आपण एक उदाहरण म्हणून काय करू, रेषाखंड दुभागणे एक उदाहरण घेऊ आपण। लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, म्हणजे लांबी AB 5 सेंटीमीटरचा काढा आणि तो दुभागा। एकदम सोपा आहे। काय करायचं, आपण पट्टीच्या सहाय्याने 5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढायचा। मी या ठिकाणी 5 सेंटीमीटरचा बरोबर रेषाखंड काढत आहे, त्याला मी नाव दिलं AB। एक लक्षात घ्या, रेषाखंड काढल्यानंतर परत मोजून बघा की तो बरोबर आहे की चुकीचा आहे। तर बरोबर आहे आपण काढलेला, 5 सेंटीमीटरचा काढला आहे, तो आपल्याला दुभागायचा आहे। ते दुभागणं खूप सोपं आहे। कसं दुभागायचं, हे याची जी लांबी आहे त्याच्या लांबीमध्ये कंपास, ज्याची जी लांबी आहे त्याच्या लांबीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं। नीट लक्ष द्या, कंपासमध्ये घ्यायचं, याला वरच्या बाजूला एक चाप काढायचा आणि खालच्या बाजूला एक चाप काढायचा। अंतर कमी जास्त होऊ द्यायचं नाही। तीक्ष्ण टोक दुसऱ्या बिंदूवरती ठेवायचं आणि यांना छेदणारा दुसरा चाप काढायचा। हे अस्पष्ट चाप येत आहेत, मी तुम्हाला स्पष्ट काढतो। या ठिकाणी हा छेदलेला चाप आहे आणि दुसरा या पद्धतीचा आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे। हे आपलं 5 सेंटीमीटरचं आहे। करायचं काय, सरळ पट्टी घ्यायची आणि या चापांनी ज्या ठिकाणी छेदलेला आहे यांचा जो छेदनबिंदू आहे त्याच्यामधून सरळ तुम्ही रेष काढायची। एकदम सोपं उदाहरण आहे, पहा, एकदम सोपा आहे। आता आपण हे या ठिकाणी C बिंदू दिला, आता आपण हा रेषाखंड दुभागला आहे, बरोबर आहे की चूक कसं ओळखायचं, 5 सेंटीमीटरचा असेल तर या बाजूला 2.5, या बाजूला 2.5, 6 सेंटीमीटरचा असेल तर या बाजूला 3 सेंटीमीटर, या बाजूला 3 सेंटीमीटर। जर 7 सेंटीमीटरचा असेल तर या बाजूला 3.5। सांगण्याचं तात्पर्य, जेवढ्याही लांबीचा रेषाखंड आहे त्याच्या निम्म दोन्ही बाजूला झालं की आपला रेषाखंड बरोबर दुभागला आहे। आणि जर नसेल तर आपलं काहीतरी अंतर घेण्यात कमी जास्त होतंय, त्याच्यामुळे ही चूक होऊ शकते। आता नंबर 2ला कोन दुभागणे। कोन दुभागणे सुद्धा अशाच पद्धतीने सोपा आहे। कोन ABC बरोबर 70 अंश घ्या आणि तो दुभागा। एकदम सोपं उदाहरण आहे। कशा पद्धतीने करायचं, पहा, सुरुवातीला एक किरण काढायचा, तो किरण किती लांबीचा मोजून असं काही नाही काढायचं। तर हा एक किरण काढला, किरण काढल्यानंतर याला मी BC नाव दिलं। त्यानंतर कोन मापक घ्यायचं, कोन मापकाचं सेंटर हे B बिंदूवर आलं पाहिजे। आडवी रेष ही या कोन मापकाची 0ची या बरोबर आली पाहिजे। ज्या बाजूला किरण आहे त्या बाजूचं 0 धरायचं आणि त्या शून्याचीच लाईननं 70 अंश मोजायचं। 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70। या ठिकाणी 70 अंश आलेला आहे। जर 60 अंशाचा असतं तर 60 अंश घेतला असतं। आणि आता B आणि तो किरण आपण सरळ जोडून घ्यायचा। आता हा आपल्याला कोन दुभागणं शिकायचं आहे। या ठिकाणी A नाव दिलं, हा 70 अंशाचा कोन आहे, पहा। त्याच्यानंतर काय करायचं, कंपास घ्यायचा। पहा, कंपासमध्ये 1 ते 1.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, अंदाजे घ्यायचं, तसं काय मोजून घ्यायचं नाही। दोन्ही चापांना छेदणारे चाप, दोन्ही बाजूंना छेदणारे चाप काढायचे। पहा, मी कोन मापक घेतलं आणि दोन्ही बाजूंना समान अंतर घेऊन छेदणारे चाप काढले। आता ज्या ठिकाणी छेदनबिंदू आहे तिथं त्या ठिकाणी कंपासचं तीक्ष्ण टोक ठेवायचं। बघा, हे दोन्हींचं अंतर समान आहे, बरोबर आहे। आता हे जे अंतर आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं पहिल्या अंतरापेक्षा आणि कोनाच्या मध्ये एक चाप काढायचा आणि तीक्ष्ण टोक
पहा नीट लक्ष द्या, इथं जे छेदनबिंदू आहे तिथं तीक्ष्ण टोक ठेवायचं, एक अंदाजे अंतर घेऊन काढायचं आहे, इथं तीक्ष्ण टोक ठेवायचं, बरोबर काढायचं. आता छेदलेले चाप हे अस्पष्ट आहेत म्हणून मी स्पष्ट काढतो आणि त्यांचा जो छेदनबिंदू आहे त्यांच्या छेदनबिंदूमधून आणि हा जो आपला शिरोबिंदू आहे 70 अंशाचा तो बरोबर आपण काढायचा. ही रेष जोडून घ्यायची. हा झाला कोन दुभागणं. किती सोपं आहे पहा. ABC नाव आहे, याला आपण D नाव देऊ. कोन ABCचा किरण BD हा दुभाजक आहे. आता आपण हे कोन दुभागलेला आहे. चुकी बरोबर कसं पाहायचं पहा. हे कोन मापक ठेवायचा. कोन मापक ठेवल्यानंतर पहा बरोबर आपण अशा पद्धतीनं ठेवायचं. पहा हा 70 अंशाचा कोन आहे, B वर सेंटर ठेवलं. आता हा 70चा आहे तर त्याच्या निम्मा हा किरण आला पाहिजे 35 वर. जर 100चा असता तर 100च्या निम्म 50 वर आला असता हा दुभाजक. कितीही मापाचा असेल त्याच्या निम्म खालच्या बाजूचा कोन अर्धा आणि वरच्या बाजूचा कोन अर्धा झाला पाहिजे. हा रेषाखंड दुभागा, हा कोन दुभागा. तुम्हाला परत एकदा सांगतो काय करायचं. दिलेल्या मापाचा रेषाखंड काढायचा. कंपासमध्ये तीक्ष्ण टोक इथं या ठिकाणी ठेवायचं A बिंदूवर. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वर खाली चाप काढायचा, परत तेवढंच अंतर ठेवायचं. B बिंदूवर तीक्ष्ण टोक ठेवायचं. या चापांना छेदणारे चाप काढायचे. छेदनबिंदूमधून सरळ रेष ओढायची. हा आपला रेषाखंड बरोबर आहे की चूक आहे. जेवढ्या लांबीचा असेल त्याच्या निम्मा होतो. जर निम्मा झाला तर बरोबर आहे, मोजून बघायचं. त्याच्यानंतर कोन दुभागणे. तर कोन दुभागणे कसं. दिलेल्या मापाचा कोन काढला कोन मापकाच्या साहाय्याने. त्यानंतर B बिंदूवर तीक्ष्ण टोक ठेवलं, समान मापाचे चाप काढले. आहे त्या मापापेक्षा थोडं जास्त अंतर घेतलं. या चाफांवरून आणि ह्या बाजूंनी जिथं छेदलंय त्यांच्यावरून 2 छेदणारे चाप काढले. चाफांचा छेदनबिंदून कोणाचा शिरोबिंदू सरळ काढलं. जेवढ्या मापाचा असेल त्याच्या निम्म खाली निम्मावरही. कितीही मापाचा असो निम्म झालं की हा कोन दुभागणे आलं. आता यावर आधारित आपल्याला दुसरे उदाहरण आहेत. तुम्हाला सरावासाठी मी उदाहरण देतो. दिलेल्या मापाचा रेषाखंड दुभागणे. पहा या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. PQ बरोबर 4 सेंटीमीटरचा काढा आणि तो दुभागा. त्यानंतर BD 4.5 सेंटीमीटर, PR बरोबर 5 सेंटीमीटर, MN बरोबर 6 सेंटीमीटर, XY बरोबर 7 सेंटीमीटर आणि 6वं उदाहरण PQ बरोबर 6.5 सेंटीमीटरचा काढा आणि ते दुभागा. त्याचप्रमाणे कोन दुभागण्याचे तुम्हाला काही सरावासाठी उदाहरणं दिलेत. तर नंबर 1 कोन PQR बरोबर 80 अंश काढा. नंबर 2 कोन XYZ बरोबर 90 अंश काढा. नंबर 3 कोन ABC बरोबर 120 अंशाचा काढा आणि दुभागा. नंबर 4 कोन MNO बरोबर 60 अंशाचा काढा. नंबर 5 कोन DEF बरोबर 100 अंशाचा काढा आणि तो दुभागा. एक लक्षात घ्या, हे उदाहरणं तुम्हाला 10वीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. याचा तुम्ही निश्चित सराव करा, तुम्हाला 10वीला खूप सोपं जाणार आहे. सराव संच 6.3 मधील प्रश्न पाहिला आहे. त्रिकोण ABC असा काढा की कोन B बरोबर 100 अंश, BC बरोबर 6.4 आणि कोन C बरोबर 50 अंश आणि त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढायचं आहे. तर कशा पद्धतीनं काढायचा. तर प्रथम या उदाहरणाचं किंवा या सराव संचामधील कोणत्याही उदाहरणाची आधी आपण कच्ची आकृती काढायची. कोणती आकृती काढायची. तर त्रिकोण ABC काढायचा आहे म्हणून मी कच्ची आकृती काढली आणि त्याला नाव दिलं ABC. कच्ची आकृती काढून जे माप दिले ते लिहून टाकायचे. कोन Bचं माप आहे 100 अंश, BCची लांबी आहे 6.4 सेमी आणि कोन Cचं माप किती आहे 50 अंश. लक्षात घ्या, हेच गणित 10वीला आहेत त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. अडचण वाटली तर डबल बघा. आता ही झाली कच्ची आकृती. आपल्याला याची पक्की आकृती काढायची आणि त्यावरून अंतर्वर्तुळ काढायचं आहे. तर अंतर्वर्तुळ काढण्याच्या आधी आपण त्रिकोण काढूया. कशा पद्धतीनं काढायचं. नंबर 1ला पट्टीच्या सहाय्यानं 6.4 काढायचं. नंबर 2ला कोन मापकाच्या सहाय्यानं 100 अंशाचा काढायचा. नंबर 3ला कोन मापकाच्या सहाय्यानं 50 अंशाचा कोन काढायचा. जी आकृती तयार झाली, अंतर्वर्तुळ काढण्यासाठी त्याचे 2 कोन दुभागायचे. तर आपण ही पक्की आकृती काढूया. तर पक्की आकृती काढण्यासाठी सुरुवातीला मी काय करत आहे. BC 6.4 सेंटीमीटरचा काढत आहे. पहा 0 पासून बरोबर 6.4 पर्यंत मी करत आहे. मी थोडं प्रमाण जास्त घेत आहे. तर कशामुळं. तर जर मी आपले सेंटीमीटरमध्ये माप काढले तर ही आकृती तुम्हाला दिसणारच नाही. त्यामुळं मी थोडं प्रमाणामध्ये घेत आहे. आता मी BC 6.4 सेंटीमीटरचा काढला.
हा BC 6.4 सेमीचा काढला. आता त्यानंतर काय करायचं, कोण B हा 100 अंशाचा काढायचा. बघा पट्टी बरोबर कोणमापक घ्यायचं, कोणमापक सेंटरवर बरोबर ठेवायचं, या आडव्या शून्याच्या रेषेवर शून्य कोणमापक ठेवायचं आणि बरोबर शून्यापासून मोजत चालायचं. लक्षात घ्या, ज्या बाजूला रेषाखंड आहे त्या बाजूनं शून्यापासून मोजायचं. त्या बाजूला 180 आणि 0 असते. 180चा आपण लाईन धरायची नाही, शून्याची धरायची. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. 80च्या वरी 100 आहेत ते घ्यायचे नाहीत. 80च्या पुढं जायचं. 90 आणि 100. मी या ठिकाणी कोण मापकाच्या साह्यानं कोण काढत आहे पहा. ह्या अशा रीतीनं तुम्ही सरळ किरण काढायचा. आता हा कोण झाला 100 अंशाचा. आता त्यानंतर किती अंशाचा काढायचा आहे, 50 अंशाचा. कोण मापक इकडल्या बाजूला ठेवायचं C बिंदूवरती आणि बरोबर आडव्या रेषाखंडावर शून्याची लाईन आली पाहिजे, सेंटरला सेंटर आलं पाहिजे. 50 अंशाचा काढायचा. 0, 10, 20, 30, 40 आणि 50. या 50 अंशाच्या ठिकाणी मी खूण करून घेतलेली आहे. आता कशा पद्धतीनं काढायचं पहा. लक्षात घ्या, बरोबर ते 50 अंशाचा आला पाहिजे. जर कमी जास्त झालं तर चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे बरोबर 50 अंशाचा म्हणजे 50 अंशाचाच काढायचा. ही जर लाईन कमी जास्त होत असेल तर हे वाढवायचे आपण. ABC हा झाला 50 अंशाचा. आता आपल्याला अंतर्वर्तुळ काढण्यासाठी कोन दुभागावे लागतात. मग आपण कोणतेही 2 कोन दुभागायचे. बघा कोन दुभागायचं मी तुम्हाला शिकवले. काय करायचं, तीक्ष्ण टोक बिंदू कोणावरती ठेवायचं आणि त्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती चाप काढायची. हे अस्पष्ट दिसत आहेत म्हणून मी पहिलं जेवढं आपण अंतर घेतलेलं आहे त्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं किंवा जास्त घेतलं तरी चालते. पहा मी अशा रीतीनं अंतर कमी जास्त होऊ द्यायचं नाही. एकदा घेतलेलं अंतर कायम ठेवायचं. आता तेवढंच अंतर घेऊन त्याला छेदणारा चाप काढायचा. सर्वांना दिसत आहे पहा. मी तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून मी काढत आहे. ज्या ठिकाणी छेदलेलं आहे त्या ठिकाणाचा बिंदू आणि कोणाचा शिरोबिंदू आपण धरायचा. आपण अशा रीतीनं ही किरण काढायचा. आता पहा आपण काय केलं, सुरुवातीला 100 अंशाचा कोन काढला, 50 अंशाचा कोन काढला, दुभागलंय त्या छेदलंय त्या ठिकाणी ए नाव दिलं. त्याच्यानंतर हा कोन दुभागलाय. दुभागलंयचं बरोबर आहे की चूक आहे कसं बघायचं, हा कोन मापाच्या साह्यानं आपण बरोबर मोजून बघायचं. 50 वर्ष येत आहे का बघायचं. जर कमी जास्त झालं तर चुकण्याची शक्यता असते. पहा हे 100 आहे आणि 50 वर बरोबर आलेलं आहे म्हणजे आपण बरोबर काढलेला आहे. त्यानंतर काय करायचं, हा 50 अंशाचा हा सुद्धा कोन दुभागून घ्यायचा. तीक्ष्ण टोक C बिंदूवरती ठेवायचं आणि दोन्ही बाजूला चाप छेदणारे काढायची. आणि काय करायचं, आता या ठिकाणी जिथं छेदनबिंदू आहे त्या ठिकाणावरून अंतर थोडं जास्त घ्या आणि अंतर एकदा घेतलं की कमी जास्त होऊ द्यायचं नाही. लक्षात घ्या, कितीही अंतर घ्या, फक्त एकदा अंतर घेतलं की कमी जास्त होऊ द्यायचं नाही. हां, आता जिथं छेदनबिंदू आहे तिथून काय करायचं, C बिंदूला जोडून घ्यायचं. पहा चापांचा छेदनबिंदू आणि C बिंदू आपण जोडून घेतला. आता आपण कोन दुभाजक काढलाय पण एकदा परत आपण मोजून बघायचं की निम्मा झालेला आहे का नाही. दुभाजक म्हणजे बरोबर व्हायला पाहिजे. बघा आपलं 50 अंशाचा आहे, हा 25 अंशाचा बरोबर झालेला आहे. आता एक लक्षात घ्यायचं, ह्या ठिकाणी ज्यांचा जे छेदनबिंदू आहे त्या ठिकाणावरून कोणत्या एका बाजूपर्यंतचं अंतर घ्यायचं आणि आपण सरळ पहा अशा पद्धतीनं हा तिन्ही बाजूंना स्पर्श करणारं अंतर्वर्तुळ काढलेलं आहे. परत एकदा सांगतो, त्रिकोण रचना करण्याचे 3 प्रकार आहेत. 2 कोन आणि एक बाजू दिली असता त्रिकोण रचना करणं म्हणजे काय,
तर एक बाजू आणि दोन कोन दिलेले आहेत, तर त्रिकोण रचना करणं हा एक प्रकार झाला. तिन्ही बाजू दिल्या असता त्रिकोण रचना करणं दुसरा प्रकार झाला. आणि दोन बाजू आणि एक कोन दिला असता त्रिकोण रचना करणं हा तिसरा प्रकार झाला. तर त्याच्यामध्ये दोन कोन आणि एक बाजू दिली असता त्रिकोण रचना आहे. सुरुवातीला नंबर 1ला आपण BC रेषाखंड 6.4चा काढला. नंबर 2ला 100 अंशाचा कोन काढला कोन मापकाच्या साह्यानं. नंबर 3ला कोन मापकाच्या साह्यानं 50 अंशाचा कोन काढला. छेदनबिंदूला A नाव दिलं. अंतर्वर्तुळ काढण्यासाठी कोणतेही दोन कोन दुभागायचे आणि त्यांच्या छेदनबिंदूपासून अंतर्वर्तुळ काढायचं. बी बिंदू एक काढला, कोण बी बिंदूचा कोन दुभाजक काढला, सी बिंदूचा दुभाजक काढला, छेदनबिंदूला O नाव दिलं, O बिंदूवरती तीक्ष्ण टोक ठेवलं आणि आंतरवर्तुळ काढलं. आंतरवर्तुळ तिन्ही बाजूला स्पर्श करून जातं. जर जात नसेल तर तुमचं कोन दुभाजक झुकलेलं आहे हे आपण ओळखायचं. हे झालं पहिलं उदाहरण. आता प्रश्न क्रमांक 2 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितलंय, त्रिकोण PQR असा काढा की कोन P बरोबर 70, कोन R बरोबर 50, QR बरोबर 7.3 सेमी आणि त्याचे परिवर्तुळ काढा. आता आपण सुरुवातीला कच्ची आकृती काढायची. तर कच्च्या आकृतीला आपल्याला अर्धा ते 1 मार्क असतो. याला आपण PQR नाव दिलं. कोन Pचं माप आहे 70, Rचं माप आहे 50 आणि QRची लांबी आहे 7.3 सेमी. आता ही झाली कच्ची आकृती. कच्ची आकृतीवरून तुमच्या लक्षात आलं की QR 7.3चा काढायचा. पहिल्या त्रिकोणासारखीच रचना आहे. कोन Q कोन मापकाच्या साह्यानं 70 अंशाचा, कोन R 50 अंशाचा काढायचा. आपली त्रिकोण रचना झाली की आपण आंतरवर्तुळ काढण्यासाठी कोन दुभागले त्याचप्रमाणे या ठिकाणी बाजू दुभागायच्या कोणत्याही दोन आणि त्यावरून काढायचं. आपण पक्की आकृती काढूया. पक्की आकृती काढण्यासाठी पहा, नंबर 1ला पट्टीच्या साह्यानं 7.3 सेंटीमीटरचा रेषाखंड काढला. थोडं प्रमाणामध्ये मी माप घेत आहे कारण बरोबर जर तेवढं अंतर घेतलं तर आपल्याला हे 7.3 सेमी. कोन Q 70 अंशाचा आहे. कोन मापकाच्या साह्यानं पहा, कोन Q 70 अंशाचा काढायचा आहे. बघा, कोन मापकावरती तीक्ष्ण टोक, कोन मापक हे तीक्ष्ण टोक आपलं जे कोन मापक आहे त्याचं सेंटर हे Q बिंदूवरती आलं. 0च्या लाईनवरती हा रेषाखंड आला. या बाजूला रेषाखंड आहे म्हणून या ठिकाणाहून मोजत चालायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 या ठिकाणी 70 अंशाचा कोन आहे. तर आपण हा 70 अंशाचा कोन काढलेला आहे. पहा मी कोन Q. त्यानंतर कोन R काढायचा आहे. कोन R किती अंशाचा काढायचा आहे, 50 अंशाचा काढायचा आहे. तर बरोबर मी कोन मापकाचं बघा मी सेंटरला सेंटर ठेवलेलं आहे. या बाजूला रेषाखंड आहे त्यामुळे या बाजूनं मोजत चालायचं. 50 अंशाचा कोन या ठिकाणी येतो. पट्टीच्या साह्यानं आपण तो कोन काढलेला आपण किरण काढायचा. ज्या ठिकाणी छेदनबिंदू आहे त्या ठिकाणी P नाव द्यायचं. हा झाला 50 अंशाचा कोन. अंतर्वर्तुळ काढण्यासाठी कोन दुभागावे लागतात. परिवर्तुळ काढण्यासाठी कोणत्याही दोन बाजू दुभागायच्या. दुभागायचं तुम्हाला शिकवलेलं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, खालच्या बाजूला एक चाप काढायचा, तेवढंच अंतर घेऊन वरच्या बाजूला एक चाप काढायचा. तीक्ष्ण टोक या R बिंदूवरती ठेवायचं. यांना छेदणारे दोन चाप काढायचे. कोन मापक पकडत असताना फक्त अशा पद्धतीनं पकडायचं. कशामुळं तर आपलं अंतर हे कमी जास्त होत नाही. आणि जर आपण खालीवर पकडलं, आता माझा बोर्ड हा खूप प्लेन आहे त्याच्यामुळं तीक्ष्ण टोक बाजूला सरकत आहे त्यामुळं मला पकडावं लागत आहे. पहा आता मी हे चाप चांगले व्यवस्थित काढतो स्पष्ट. पहा मी हे रेषाखंड छेदनबिंदूमधून मी पहा हे दुभागलेलं बरोबर आहे की कसं ओळखायचं, हे पूर्ण मोजून घ्यायचं आणि बरोबर निम्म निम्म झालं की बरोबर आहे. पहा आता पुढं
आता दुसरी बाजू दुभागायची. कोणती दुभागा? ही बाजू दुभागा नाही तर किंवा ही बाजू दुभागा, कोणती दुभागली तरी चालते. आपण ही बाजू दुभागूया. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. अंदाजे पहा दोन्ही बाजूला चाप काढायचे. खालच्यांचे चाप वेगळे आणि यांचे चाप वेगळे. पी बिंदूवरती तीक्ष्ण टोक ठेवलं आणि यांना छेदणारे मी चाप काढत आहे. पहा हां, तर मी हे तुम्हाला ओळखू यावं म्हणून क्लिअर काढतो. पहा या ठिकाणी छेदनबिंदू आहे आणि या ठिकाणी यांचा छेदनबिंदू आहे. यांच्या छेदनबिंदूमधून मी सरळ लाईन काढून घेत आहे. ह्या छेदनबिंदू तुमचा आत या बाजूला कुठे येईल? कारण अंतर जास्त घेतलं की बाहेर जातो, कमी घेतलं की आत येतो. असं नाही की याच ठिकाणी यावं म्हणून. पहा आता याचा रेषाखंड दुभागला त्याचा आणि या रेषाखंड दुभागल्याचा दुभाजक जे आहेत त्यांचा जो छेदनबिंदू आहे तिथं ओ नाव द्यायचं. ओ बिंदूपासून तुम्ही कोणत्याही एका बिंदूपर्यंत अंतर घ्यायचं. पहा आर बिंदूपर्यंत घ्या, पी पर्यंत घ्या, कोणतंही घ्या आणि अशा रीतीनं तुम्ही वर्तुळ काढा. बरोबर तुमचं तीनही शिरोबिंदूमधून हे वर्तुळ जायलाच पाहिजे. जात नसेल तर आपलं काहीतरी चुकलेलं आहे असं समजावं. बघा लक्षात आलं का? परत एकदा सांगतो मी कशा पद्धतीनं त्रिकोण रचना केली. सुरुवातीला QR 7.3चा काढला पट्टीच्या साह्यानं. नंबर 2 कोनमापकाच्या साह्यानं 70 अंशाचा काढला. नंबर 3ला हा 50 अंशाचा कोनमापकाच्या साह्यानं काढला. आणि कोणतेही दोन रेषाखंड दुभागायचे आणि दुभागल्याचा जो छेदनबिंदू आहे तिथून तुम्ही कोणतंही घ्या आणि परिवर्तुळ काढा. मी तुम्हाला हे अस्पष्ट दिसत आहे, चांगल्या पद्धतीनं काढतो. स्पष्ट दिसेल अशा पद्धतीनं काढतो. परिवर्तुळ म्हणजे तिन्ही शिरोबिंदूमधून जाणाऱ्या वर्तुळाला आपण परिवर्तुळ असे म्हणतो. हे स्पष्ट दिसत आहे तुम्हाला. पहा तीनही शिरोबिंदूमधून आपलं वर्तुळ गेलेलं आहे म्हणजे बरोबर आहे. जर जात नसेल तर समजावं आपलं कुठेतरी कमी जास्त अंतर झालेलं आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न क्रमांक 3 आणि 4 घेऊया. तुम्हाला मी अशा प्रकारची उदाहरणं सरावासाठी देतो. पहा तर काय देत आहे, तर या ठिकाणी 100 अंशाचा आहे तर मी या ठिकाणी 80 अंशाचा कोन घेतला. त्यानंतर 6.4 आहे, मी या ठिकाणी 6 सेंटीमीटर घेतलं आणि हा 60 अंशाचा घेतला. पहा 80 अंशाचा कोन, पाया BC 6 सेंटीमीटर, कोन C बरोबर 60 अंशाचा, त्याचं अंतर्वर्तुळ काढा. या त्रिकोणामध्ये मी तसंच करत आहे. त्रिकोण PQR असा काढा की कोन P बरोबर 70 आहे, 60 अंश घेतलं. कोन R बरोबर 50 आहे, 70 अंश घेतलं. 7.3 आहे, 7 सेंटीमीटरचा घ्यायचा आणि तुम्ही याचं परिवर्तुळ काढा. हे दोन सरावासाठी उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत. आता नंतर पुढचा प्रश्न पाहू. सराव संच 6.3 मधील प्रश्न 4था आणि 5वा घेत आहे. याच्यामुळं घेत आहे की यांच्या त्रिकोण रचना वेगळ्या आहेत. मग किती सोपं आहे पहा. प्रश्न 4था आहे. त्रिकोण LMN मध्ये कोण LM बरोबर 7.2 सेमी, कोण M बरोबर 105 अंश, MN बरोबर 6.4 सेमी ह्या त्रिकोण रचना करायची आहे आणि आलेल्या त्रिकोण रचनेचं परिवर्तुळ काढायचं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे 10वीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे उदाहरण आहे. त्रिकोण रचना करणं तुम्हाला आता आले तर 10वीला येणार आहे, त्यामुळं व्यवस्थित समजावून घ्या. या उदाहरणामध्ये प्रथम कच्ची आकृती काढणं आवश्यक आहे. मी या त्रिकोणाची कच्ची आकृती काढतो, त्यानंतर आपण सोबत पक्की आकृती काढू. याचं नाव आहे LMN म्हणून याला LMN नाव दिलं. याच्यामध्ये दिलेल्या आपण मापांची लांबी लिहू. LMची लांबी आहे 7.2 सेमी, कोण Mचं माप आहे 105 अंश आणि MNची लांबी आहे 6.4 सेमी. आता बघा जेवढं दिलं तेवढं लिहून घेतलं आहे. प्रथम त्रिकोण रचना करायची आणि परिवर्तुळ काढण्यासाठी कोणत्याही दोन बाजू दुभागायच्या, बरोबर तुम्हाला येईल करता. आता पहा प्रथम पट्टीच्या सहाय्यानं 6.4चा MN रेषाखंड काढू आपण. मी प्रमाणामध्ये काढत आहे तुम्हाला ओळखू यावं म्हणून, कारण तेवढं सेंटीमीटर बोर्डावरती घ्यायचं म्हणलं तर दिसणारच नाही. आपण MN बरोबर आहे 6.4 बरोबर मी घेत आहे. पहा याला नाव दिलं मी MN. हा आहे आपला
6.4 सेमी. त्याच्यानंतर काय केलं मी, कोन मापकाच्या सहाय्याने 105 अंशाचा कोन काढायचा. आता कोन कशा पद्धतीनं काढायचा ते माहिती आहे तुम्हाला. 105 अंशाचा म्हणजे लक्षात घ्या 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 105 या ठिकाणी येतात. आता या ठिकाणावरून मी सरळ एक किरण काढतो. हा कोन झाला 105 अंशाचा झाला. मग 105 अंशाचा काढला. आता 7.2 काढायचं LM. मग कंपासमध्ये 7.2 अंतर घ्यायचं. बरोबर मी 7.2 घेत आहे, प्रमाणामध्ये अंतर घेत आहे. पहा 7.2 ज्या ठिकाणी येईल तीक्ष्ण टोक M बिंदूवरती ठेवलं आणि याला छेदणारा चाप काढला. त्या ठिकाणावरून आपण चापानं ज्या ठिकाणी किरणाला छेदलेला आहे त्या ठिकाणाहून पट्टीच्या साहाय्यानं मी जोडून घेत आहे. पहा अशा रीतीनं आपला हा LMN हा त्रिकोण काढणं झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, याचं परिवर्तुळ काढायचे. परिवर्तुळ काढायचे असतील कोणतेही 2 रेषाखंड दुभागा. मग कोणतेही 2 रेषाखंड दुभागायचे असतील तर तुम्हाला कृती माहिती आहे कशा पद्धतीनं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, अंदाजे वरच्या बाजूला 1 आणि खालच्या बाजूला 1 चाप काढायचा. तेवढंच अंतर ठेवायचं आणि या दोघांना छेदणारे 2 चाप काढायचे. पहा म्हणजे या छेदनबिंदूमधून ज्या ठिकाणी छेदलेलं आहे त्यामधून सरळ आपण ही लाईन काढायची. पहा आता हा आपण रेषाखंड दुभागलेला आहे, परंतु हे बरोबर आहे की चूक आहे तुम्ही रेषाखंड मोजा. बरोबर निम्म्यावरती जायला पाहिजे. जर जात नसेल तर आपलं चुकलंय म्हणून समजा. बरोबर निम्म झालेला आहे. आता काय करायचं, दुसरा रेषाखंड दुभागा. हा रेषाखंड दुभागा किंवा हा दुभागा आपण LN दुभागूया. पहा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, अंदाजे कमी जास्त अंतर होऊ द्यायचं नाही. अंतर कमी जास्त झालं की चुकतंय. पहा N बिंदूवरती तीक्ष्ण टोक ठेवायचं आणि याला छेदणारे दुसरे 2 चाप काढायचे. आता चापांचा छेदनबिंदू ज्या ठिकाणी आहे पहा नीट लक्ष द्या, त्या ठिकाणावरून मी तर सर्वांच्या लक्षात आलं असेल मी काय केलं. नंबर 1 ला नंबर 1 ला पट्टीच्या साहाय्यानं काढला रेषाखंड. नंबर 2 ला कोन मापकाच्या साहाय्यानं. नंबर 3 ला कंपासच्या साहाय्यानं काढलं. त्रिकोण LMN काढला. याचा आपल्याला परिवर्तुळ काढायचे. परिवर्तुळ काढायचं असेल तर कोणत्याही 2 बाजू दुभागाव्या लागतात. 2 बाजू दुभागलेल्या आहेत, त्यांचा छेदनबिंदूला मी O नाव दिलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, परिवर्तुळ काढायचा असेल, लघुकोन त्रिकोण असेल तर यांचा छेदनबिंदू त्रिकोणाच्या आत येतो. लक्षात घ्या, हा जर लघुकोन त्रिकोण म्हणजे तिन्ही कोन 90 पेक्षा कमी अंशाचे असतील तर त्यांचा रेषाखंडांच्या दुभाजकांचा छेदनबिंदू त्रिकोणाच्या आत येतो. जर काटकोन त्रिकोण असेल तर तो त्रिकोणावरती येतो आणि जर विशालकोन त्रिकोण असेल तर तो त्रिकोणाच्या बाहेर येतो. तर हा पहा विशाल कोण आहे, 90 अंशापेक्षा मोठा झाला की विशाल कोण झाला. हा 90 अंशाच्या पेक्षा मोठा आहे म्हणून आपण विशाल कोन त्रिकोण म्हणायचं. आणि या 2 बाजूंचा छेदनबिंदू हा बाह्य भागात आला आहे आणि यांचा अंतर्वर्तुळ काढायचं असतं तर आतल्या भागात आलं असतं. कोणताही त्रिकोण असो, अंतर्वर्तुळ काढण्यासाठी त्यांचा दुभाजक हा त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये येतो, दुभाजकांचा छेदनबिंदू, आणि परिवर्तुळ काढण्यासाठी विशालकोन त्रिकोणाचा बाह्य भागात येतो. हे तुमच्या लक्षात आलं. आता जो छेदनबिंदू आहे तिथून तुम्ही कोणत्याही एका शिरोबिंदूपर्यंतचं अंतर घ्यायचं. लक्षात घ्या, कोणत्याही एका शिरोबिंदूपर्यंतचं अंतर घ्यायचं. तीनही शिरोबिंदूमधून हा छेदून जायलाच पाहिजे.
जात नसेल तर तुमचं काहीतरी चुकलेलं असतं, लक्षात घ्या. मी स्पष्ट काढतो, जरा वर्तुळ पहा. पहा, सर्वांच्या लक्षात आलं. हा ओ हा छेदनबिंदूवरून घेतलं आणि परिवर्तुळ काढलं, म्हणजे दोन बाजू आणि एक कोन दिला असता त्रिकोण रचना करणं. परिवर्तुळ तर काय, दोन बाजू दुभागायचे आणि परिवर्तुळ काढायचं. आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा आपल्याला. प्रश्न 5वा आहे, DEF असा काढा की DE बरोबर EF बरोबर 6 सेमी, कोन F बरोबर 45 अंश आणि त्याचे परिवर्तुळ काढा. प्रथमतः आपण कच्ची आकृती काढायची. कच्ची आकृती काढून त्यांना नाव द्यायचं. काय नाव आहे? DEF. म्हणून DEF नाव दिलं. त्यांची मापल्याची DE बरोबर EF 6 सेमी आहे. 6 सेमी आणि हा कोन 45 अंशाचा. पहा, 6 सेमी हा कोन 45 अंशाचा. आता याची रचना कशा करायची, तर या प्रश्न क्रमांक 4 प्रमाणे EF बरोबर 6 सेमी काढायचं, कोनमापकाच्या सहाय्यानं 45 अंशाचा कोन काढायचा आणि हा कंपासच्या सहाय्यानं काढायचा, जसं की प्रश्न आपण 4थ्याला केलं होतं. आता पहा, मी काय करत आहे, 6 सेंटीमीटरचा घेत आहे मी. तर मी प्रमाणामध्ये माप घेत आहे. पहा, EF हा 6 सेंटीमीटरचा आहे. त्यानंतर किती अंशाचा कोन आहे पहा, 45 अंशाचा कोन काढायचा E. मग E बिंदूवरती आपलं सेंटर ठेवलं कोनमापकाचं आणि 45 0 10 20 30 40 आणि 45 अंशाचं घेतलं आणि ज्या ठिकाणी छेदलेला आहे कोणाचा शिरोबिंदू आणि आपला हा आपण अशा रीतीनं काढलेला आहे. पहा, त्याच्यानंतर काय करायचं, 6 सेंटीमीटरचं काढायचं आहे. म्हणजे पहा, हे 6 सेंटीमीटर आहे आपलं, पट्टीच्या सहाय्यानं घेतलं तरी. त्यांच्या छेदनबिंदू, ज्या ठिकाणी छेदनबिंदू आहे त्या ठिकाणी आपण D नाव दिलं आणि DF पट्टीच्या सहाय्यानं जोडून घ्यायचं. पहा, हा 6 सेंटीमीटर, हा 6 सेंटीमीटर आणि हा कोन 45 अंश आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला ही बाजू दुभागायची. किती सेंटीमीटर आहे? 6 सेंटीमीटर आहे. मग काय करायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वरच्या बाजूला एक चाप, खालच्या बाजूला एक चाप. आता तेवढंच अंतर ठेवायचं. अंतर कमी जास्त होऊ द्यायचं नाही. अंतर कमी जास्त झालं की चुकलं म्हणून समजा. कितीही होऊ द्या अंतर, बाहेर येईल छेदनबिंदू, आत येईल, तुमच्या अंतर घेण्यावरती असतं. आता मी तुम्हाला स्पष्ट काढतो, पहा, ओळखू यावं म्हणून. या ठिकाणी छेदनबिंदू आहे, या ठिकाणी छेदनबिंदू आहे. यांच्या छेदनबिंदूमधून मी दुभाजक काढत आहे. पहा, काढलं. आता दुसरा एक रेषाखंड दुभागून घेऊया आपण. कोणताही दुभागा, हा दुभागा किंवा हा दुभागा, कोणताही दुभागला तरी चालतो. आपण DF दुभागूया. कसा दुभागायचा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं अंदाजे. अशा रीतीचा एक चाप काढायचा आणि जेवढा अंतर आहे तेवढं आतील बाजूस एक चाप काढायचा. पहा, त्यानंतर तीक्ष्ण टोक D बिंदूवरती ठेवायचं, याला छेदणारा चाप. यांचा छेदनबिंदू जो आहे, लक्षात घ्या, छेदनबिंदूमधून तुम्ही अशा रीतीनं काढायचं. पहा, यांचा
या रेषाखंडाचा छेदनबिंदू आणि या रेषाखंडाचा छेदनबिंदू आहे, त्याला ओ नाव द्यायचं. आणि ओ बिंदूपासून आपण कोणत्याही एका शिरोबिंदूपर्यंतचं अंतर घ्यायचं आणि बरोबर तिन्ही शिरोबिंदूमधून आपलं हे वर्तुळ जात नसेल तर समजावं आपलं दुभाजक चुकलेला आहे. पहा तुमच्यासमोर मी काढत आहे, हे स्पष्ट काढतो मी तुम्हाला दिसावं यासाठी. पहा तुम्हाला दिसावं यासाठी मी स्पष्ट काढलेलं आहे. अस्पष्ट दिसत होतं, परत एकदा सांगतो मी तुम्हाला. त्रिकोण रचना केली, त्रिकोण रचना केल्यानंतर कोणतेही दोन बाजू दुभागायच्या परिवर्तुळ काढण्यासाठी आणि अंतर्वर्तुळ काढण्यासाठी कोणतेही दोन कोन दुभागायचे. आपण दोन बाजू दुभागल्या, छेदनबिंदूला नाव दिलं, ओ बिंदूपासून कोणत्याही एका शिरोबिंदूचं अंतर घेतलं आणि परिवर्तुळ काढलं. तर तुम्हाला मी सरावासाठी प्रश्न देत आहे. पहा याचं मी जे परिवर्तुळ काढलंय हाच त्रिकोण ठेवायचा आणि तुम्ही त्यांचं अंतर्वर्तुळ हीच लांबी घ्यायची आणि त्याचं अंतर्वर्तुळ काढा. परत याच्यामध्ये काय आहे, याचं परिवर्तुळ काढायचं आहे तर मी तुम्हाला माप बदलतो. त्रिकोण LMN मध्ये असा काढा की LM बरोबर 7.2 आहे, ते 7 सेंटीमीटर घेतलं. कोण M बरोबर 70 अंश घेतलं, 6.4चा आहे तर हा मी 6 सेंटीमीटरचा घेतला आणि त्याचं परिवर्तुळ काढा. आणि या त्रिकोणामध्ये तुम्ही हीच माप ठेवा आणि त्याचं अंतर्वर्तुळ काढा. प्रश्न तिसरा याचप्रमाणे आहे, तुम्ही सोडवा. पहिले सरावासाठी दिलेले 2 प्रश्न, हे 2 प्रश्न सरावासाठी आणि प्रश्न तिसरा, असे एकूण तुम्हाला 5 सरावासाठी उदाहरणं दिलेले आहेत. आणि हे 5 प्रश्न 6.3 म्हणजे या सराव संचावरील 6.3 वरील एकूण 10 गणितं आपल्याला होत आहेत. आणि सोडवाय दिलेली उदाहरणं तुम्ही याचप्रमाणे सोडवा. हे आपलं 6वं प्रकरण वर्तुळ या ठिकाणी संपलेलं आहे.